शरीरामध्ये ज्या लाल रक्तपेशी असतात त्याचा संबंध किंवा त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं. हे हिमोग्लोबिन म्हणजे काय असतं की आयर्न आणि प्रोटीन यांचं कॉम्बिनेशन, त्याला थोडी व्हिटॅमिन्सचा सपोर्ट, बी कॉम्प्लेक्सच्या ग्रुपमधला, म्हणजे हा जो घटक तयार झालेला असतो हा हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन म्हणजे काय की आयर्न अधिक प्रोटीन अधिक थोडे व्हिटॅमिन्स याचं जे बनलेलं असतं हे लाल रक्तपेशींमध्ये असतं. आणि याचं कार्य काय असतं सगळ्यात महत्वाचं, की आपण जे श्वास घेतो त्याच्यातला ऑक्सिजन जे आहे हा ऑक्सिजन शरीरामध्ये सगळीकडं प्रत्येक पेशीला तो पुरवणं, प्रत्येक अवयवाला पुरवणं, प्रत्येक संस्थेला तो पुरवणं आणि त्याचं कार्य चांगलं राहण्याकरता मदत करणं. आणि तिथे ऑक्सिजन पुरवल्यानंतर तिथं जो वेस्ट झालेला किंवा जे फेकून देण्यासारखा कार्बन डायऑक्साईड तयार झालेला असतो त्याला परत घेऊन येणं आणि ती श्वासातून पुन्हा तो बाहेर काढून टाकणं, हे कार्य हिमोग्लोबिनचं असतं. मग ज्या वेळेला हा हिमोग्लोबिन कमी होतो